तुम्ही जर मोर्चा काढला तर सरकारवर एक दबाव वाढू शकतो असं वाटत नाहीये? नाही नाही, ऑलरेडी सरकारवर प्रचंड मोठा दबाव आला. एवढे प्रचंड मोठे लाखाचे मोर्चे होतात प्रत्येक ठिकाणी. त्यामुळेच ते 1 ऑगस्टला अ, आमच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसनी सांगितलं होतं 1 ऑगस्टला आम्ही करणार आहोत. त्यामुळे त्यांनी घोषणा केली नाही. त्यामुळे दबाव भरपूर आला आणि ज्यांना त्यांना प्रत्येकाची मतं आहेत. आता कोणी काय आता रामदास आठवले उपवर्गीकरणाला पाठिंबा सुद्धा दिला. त्यामुळं जबरदस्तीने कोणाला बोलवण्याचा प्रश्न येत नाही. प्रश्न कसा आहे, ज्यांना समाज हित कळतं आणि समाजाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे ते लोक या संपूर्ण याच्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. मग ते वेगवेगळ्या गटातटाचे सर्व कार्यकर्ते, सर्व समाज, चर्मकार समाज, आज इथे बाबूराव माने आणि इतर सर्वजण येणार आहेत. त्यामुळे ढोर समाजाचे, होलार समाजाचे, सर्व वेगवेगळ्या जाती, ज्या 58 जाती आहेत त्या सर्व समाजाचे लोक आज या मोर्चामध्ये सामील होत आहेत. आणि त्यामुळे हे मोर्चे प्रचंड मोठ्या ताकदीने निघत आहेत आणि पुण्याचाही मोर्चा मोठा प्रचंड ताकदीचा निघेल याबद्दल मला खात्री आहे. सरकारला दखल घ्यावी लागेल याची? सरकारला दखल घ्यावी लागेल, कारण तुम्ही काय अल्टिमेटम देताय का सरकारला? आणि हो. तुम्ही याआधी सुद्धा मोर्चे काढलेले आहेत, पण सरकार मात्र त्याच्यावरती ठाम आहे. म्हणजे 1 ऑगस्टला होणार होतं ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे, पण हे सगळं रद्दच करावं उपवर्गीकरण, यासाठी काय लढा दिला जाईल? आमचं हे उपवर्गीकरण रद्द करावं याच्यासाठीच मोर्चे आहेत. आणि हे मोर्चे आमचे डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. आणि डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाला आम्ही या विधानसभेला घेराव घालणार आहोत. आणि तिकडे असणाऱ्या जे कायदे बनवून पाहत आहेत त्यांना आम्ही सांगणार आहोत की ह्या अनुसूचित पूर्ण विरोध आहे. त्यामुळे तुम्ही जरी तिथे कायदे करत असला तर जनतेचा जो आजचा मागणी आणि जो जनतेचा जो उद्रेक आहे त्या आणि जनतेची भावना आहेत त्याचा आपण आदर राखलाच पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आमचे मोर्चे डिसेंबर पण आता जिल्ह्यात, खास करून आज आता जिल्ह्यात चालू आहेत, नंतर तालुक्यात चालू होतील. आणि हे मोर्चे डिसेंबरपर्यंत तसेच चालू राहणार आहेत, हे आपण लक्षात घ्या. आणि प्रचंड महामोर्चा हा विधानसभेवरती हिवाळी अधिवेशनामध्ये निघेल. आणि तेव्हा विधानसभेला घेराव घालण्याची आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे हे असं होऊ द्यायचं नसेल आणि सरकारला वाटत असेल की आपल्या काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे तर सरकारने त्या पद्धतीने ताबडतोब बदर कमिटीचा अहवाल बंडल करून त्या सचिवालयात ठेवावं आणि हे उपवर्गीकरण रद्द करावं, ही आमची मागणी आहे.